ज्या 108 रुग्णवाहिकेला गरिबांचे जीवनदायी कवच मानले जाते, त्याच 108 रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांचा अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणा कारनामा शिरूर ग्रामीण रुग्णालयासमोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपत्कालीन 108 रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करणाऱ्या BVG कॉन्ट्रॅक्टतर्फे नियुक्त डॉक्टर विलास तांदळकर व ॲम्ब्युलन्स चालक पारदे दारूच्या नशेत तर त्यांच्या कक्षेत चक्क दारूंच्या बाटल्यांचा खच आढळून आलाय. ज्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतून येणाऱ्या गंभीर रुग्णांना तात्काळ इमर्जन्सी उपचार देणे गरजेचे होते, त्याच केबिनमध्ये मद्याचा पूर वाहत असल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. शिरूरचे नगरसेवक, बांधकाम सभापती सुनील जाधव व एजान बागवान यांनी एका मनोरुग्ण रुग्णाच्या मदतीला आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे. जेव्हा या जीवनदायी सेवेचे डॉक्टर केबिनमध्ये मद्यधुंद अवस्थेत होते आणि दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर एक मनोरुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत तडफडत होता. अवघ्या काही दिवसापूर्वीच याच रुग्णालयात एक गर्भवती महिलेला उपचार नाकारले गेले होते आणि आता 108 सारख्या गंभीर आपत्कालीन सेवेचा हा असा बट्ट्याबोळ समोर आला आहे. अपघाताच्या किंवा आणीबाणीच्या वेळेस लोक विश्वासाने 108 नंबर डायल करतात, पण जर या सेवेचे डॉक्टर कर्तव्याला तिलांजली देऊन अशा कृत्यांमध्ये मग्न असतील तर जनतेने कोणाच्या भरोशावर जगायचं? केवळ बदली किंवा वरवरची चौकशी नको. BVG कंपनी आणि संबंधित डॉक्टरांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त मागणी आता शिरूरकर करत आहे. श्रावणी मुकुंद ढोबळे, 9 स्टार न्यूज, शिरूर.